नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या या धकाधकीच्या काळामध्ये अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला भक्ती करण्यासाठी वेळ मिळत नाही, किंवा अनेकांचं म्हणणं असं आहे की भक्तीमध्ये मन लागत नाही किंवा भक्तीवरचं मन उडालेलं आहे. अशा सर्व कंडिशनमध्ये आपण काय केलं पाहिजे याचं उत्तर मी आज घेऊन आलेले आहे. सर्व लाडक्या दर्शकांना माझी नम्र विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजचा काळ भयंकर धकाधकीचा झालेला आहे आणि आत्ताच आपले हे 2026 वर्ष तर भयंकर त्रासाचं आहे. अनेक कठीण समस्या, पोटासाठी कुठेतरी नोकरी करावी लागते, धंदा रोजगार करावा लागतोय, पडावं लागते, अडीअडचणी आपल्याला मनुष्य आहे. आणि अशा वेळेला एक प्रश्न आपल्या समोर नेहमी उपस्थित होत असतो की मला भक्ती करायला वेळच मिळत नाही. आणि कधी कधी इतकं नैराश्य आलेलं असतं की देवाकडे भक्तीला जाऊच वाटत नाही. आता अशा प्रसंगी आपण नक्की केलं काय पाहिजे? असे जे लोक आहेत, या ज्या तक्रारी घेऊन येतात, हे लोक स्वतःला खूप मोठे अपराधी किंवा फार मोठे पापी समजत असतात. खरोखरच ते पापी आहेत का? आणि यातून मग पर्याय काय, याच्याविषयी आपण चर्चा करूया. पहिला प्रश्न असा आहे की एक आपला अज्ञान आहे. ते अज्ञान असं की भक्ती करणं म्हणजे मंदिरात जाणं, हार, फुले, नारळ चढावा देणं, दक्षिणा देणं, किंवा भक्ती करणं म्हणजे आपल्या देवाऱ्यासमोर बसून देवाची पूजा करणं, हळद कुंकू लावणं, रंजन उदबत्ती लावणं, देवापुढे जप करत बसणं. हे अज्ञान. यासाठी म्हणतोय की ही भक्ती नाही असं मला म्हणायचं नाही. हा भक्तीतला एक प्रकार आहे, परंतु ही पूर्ण भक्ती नाही. आपल्या साधू संतांनी, ऋषीमुनींनी जी भक्ती सांगितलेली आहे पूर्ण भक्ती आहे. इथं आता प्रश्न असा येतो की अनेकांचं असं म्हणणं असते की आम्हाला पहाटे कामावरती जावं लागतं, रात्री खूप उशीर झालेला असतो, जमत नाही, वेळच मिळत नाही. तर प्रश्न असा आहे की देवापुढं बसलं, मूर्ती पूजा केली, षोडोपचार पूजा केली, मूर्तीला अभिषेक घातला, हळद कुंकू लावलं, जप तप केलं, ध्यान केलं किंवा उदबत्ती लावली, निरंजन लावली म्हणजे भक्ती झाली असं नाही. खरोखरच तुमच्या जवळ जर वेळ नसेल, आज मुंबई असेल, पुणे असेल, अनेक ठिकाणं आहेत, फास्ट लाईफ आहे, फास्ट रात्रंदिवस मनुष्य मशीनसारखा पळत आहे खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी, आणि यातून मग वेळ मिळत नाही. तर पहिला प्रश्न की तुमच्या डोक्यात जी शंका आहे, देवघरामध्ये बसून, देवाऱ्यासमोर बसून मूर्ती पुजता येत नाही, जप करता येत नाही, तर ही जी अपराधपणाची भावना तुमच्या मनामध्ये असेल तर ती आजच्या आज काढून टाका. हा एक भक्तीमधला अंश आहे. भक्तीचे अनेक प्रकार आहेत. ज्यांना खरोखरच शक्य होत नाही त्यांच्यासाठी मी भक्तीचा एक प्रकार इथे देणार आहे. पहा, अनेक ग्रंथांमध्ये जर उल्लेख आपण पाहिले तर भगवंत असा म्हणतो की मी भावाचा भोग केलेला आहे. जो माझं स्मरण करतो त्याचं स्मरण मी देखील करतो. आता स्मरण म्हणजे काय? आठवण. पहा, तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही जा, तुम्हाला तुमच्या पतीची आठवण येते, पत्नीची आठवण येते, मुलांची आठवण येते, आई वडिलांची आठवण येते, नातेवाईकांची आठवण येते, मित्रांची आठवण येते, प्रॉब्लेमची आठवण येते, म्हणजे स्मरण आहे. त्याच पद्धतीने जर आपल्याला वेळ नाही मिळत, नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही, काही अपराधीपणा नाही, काही पाप नाही, वेळ नाही मिळत, काय अडचण नाही, मूर्ती पुजली नाही म्हणून काय झालं? तुम्ही जिथेही असाल, जेही काम करत असाल, तिथे अधूनमधून त्या परमेश्वराचं स्मरण करायचंय. किती सोपी भक्ती. काम करताय, समजा तुम्ही टेलरिंग काम करता, मशीन चालवताय, कपडे शिवताय, चालू आहे काम तुमचं, आणि अधूनमधून म्हणत आहे जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, ओम क्रीम कालिकाय नमः. हे काली माते, हे ईश्वरा, हे नारायणा, म्हणजे त्यांचं स्मरण होते. तुम्ही काम करत असाल किंवा तुम्हाला अधूनमधून कामामध्ये वेळ मिळत आहे, 5-10 मिनिटं वेळ मिळाले, विश्रांतीला थोडा वेळ डोळे बंद करा, शांत बसा, त्यांचं स्मरण करा. एक वेळेला स्लॅबचे घर असतात, वर टेरेस असतं, टेरेसवर जाऊन बसू शकता, तिथेही त्यांचं स्मरण करू शकता, अंगणामध्ये स्मरण करू शकता, गाडी चालवताना स्मरण करू शकता, जेवताना स्मरण करू शकता, झोपताना स्मरण करू शकता. स्मरण म्हणजे नामस्मरण. जे काय नामस्मरण? नामस्मरण म्हणजे काय? नावाची आठवण. कोणाच्या नावाची आठवण? ईश्वराच्या नावाची आठवण.
त्याला नारायण म्हणा, हरी म्हणा, राम म्हणा, काळेश्वरी म्हणा, तुम्हाला जी म्हणता येईल ते म्हणा. ईश्वर हा सर्व व्यापक आहे, सर्वत्र आहे. ईश्वर एकच आहे आणि त्याची नावं अनेक आहेत. त्यामुळे तुम्ही त्याला काय म्हणता हे माहीत नाही, परंतु तुम्ही जर त्यांचं स्मरण करताय, त्यांची आठवण करताय, तर ही जी क्वालिटी भक्ती आहे. मी तुझा आठवण करतोय परमेश्वरांनाही. मला बसता येत नाही, मला आसनावरती बसता येत नाही, मला वेळ नसू दे, शरीराला वेळ नाही पण मनाला वेळ आहे. मी काम करत तुझं मुख्य नाव घेत जाईन आणि मी तुला विसरलोच नाही तर आठवण्याचा प्रश्नच कुठे. म्हणजे एकदा असं झालं की माझ्या गुरूंना एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता की बाबा, तुम्ही भगवंताची आठवण कधी काढता? तुमच्या भक्तीच्या वेळा कोणत्या? त्यावेळेला आमचे गुरु त्यांना म्हणाले होते, अरे वेड्या आहेस का तू? मी त्याला विसरलोच नाही. आठवण्याचा प्रश्नच कुठे येतो? किती मोठं उत्तर आहे, विसरलोच नाही. खाताना, पिताना, जेवताना आठवण करणं, स्मरण करणं ही सर्वात मोठी भक्ती आहे. मग तुम्हाला कधी वेळ मिळाला तुम्ही देवपूजाही करू शकता, आसनावरती बसून जपही करू शकता. वेळ मिळाला स्मरण करायचं. आता अनेक लोक आहेत की जे म्हणतात की आम्हाला देवाची भक्ती करू वाटत नाही, तिकडे जाऊ वाटत नाही. आता अनेक वेळेला हा नैराश्याचा विषय असतो, काही नकारात्मक ऊर्जेचा त्रास होत असतो, त्यामुळे देवाकडे जावं वाटत नाही. थोडक्यात सांगते, बसू वाटत नाही. तरी जबरदस्तीने बसायचं. हळूहळू ईश्वराच्या व्हायब्रेशनमध्ये गेल्यानंतर तुमच्या पाठीमागचे नकारात्मक ऊर्जा निघून जाते. पुन्हा कालांतराने भक्तीमध्ये मन रमायला चालू होतं. नैराश्य आल्याचं अगदी तीव्र असेल तर डॉक्टरांकडे जाऊ शकता. व्यायाम, फिरायला जाणं. शिबिरामध्ये तुम्हाला शिकवताना की मनाचा आणि शरीराचं आरोग्य कसं राखायचं, प्राणायाम करणं असेल, योगासन असतील, मेडिटेशन असेल, असे हे उपाय करून तुम्ही नैराश्यातून बाहेर निघू शकता. आता प्रश्न असतो की आज मी तुम्हाला टोमणे मारणार नाही, अनेक वेळेला मारलेत. काम करायला वेळ आहे, झोपायला वेळ आहे, एन्जॉय करायला वेळ आहे, पैसे मोजायला वेळ आहे, सर्व गोष्टींसाठी वेळ आहे, परंतु भगवंताची भक्ती करण्यासाठी वेळ नाही, असे मी तुम्हाला टोमणे मारतो. टोमणे सुद्धा लाडाने मारतो, प्रेमाने मारतो की कुठेतरी त्या ईश्वराच्या चरणी तुम्ही लीन व्हावं. कारण एक गोष्ट आपल्याला कळाली ना की परमेश्वराशिवाय मला कोणीही नाही, हे कळायला थोडा वेळ जातो. लाडकी बायको, लाडका नवरा, लाडका मुलगा, लाडकी मुलगी, लाडकी बहीण, लाडका भाचा, लाडका बाप हे वाटत असतं ना, हे माझे माझे माझे. आणि वेळ येईल तेव्हा प्रत्येक जण तुम्हाला रंग दाखवतो किंवा अगदी नाही रंग दाखवले, ठीक आहे, तुमचे नातेवाईक खूप चांगले आहेत, तुम्ही ज्या वेळेला जाणार आहे त्या वेळेला एकटे जाणार आहात, एकटे येणार आहात. आपल्या बरोबर असतो फक्त परमेश्वर, जो कोणत्याही क्षणी कोणत्याही जन्मी आपली कधीही साथ सोडत नाही. त्यांचं स्मरण करण्याची आपल्याला गरज ती ही फार मोठी दुःखाची गोष्ट आहे. माझ्या गुरूंसारखं बोललं पाहिजे, मी त्याला विसरलोयच, कधी मग आठवायचा प्रश्न कुठे येतो. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. यानंतर ज्यांना असे वाटते की देव पूजलाच नाही, आम्ही देवपूजा आपण करतो ना, पाण्याने वगैरे मूर्त्या स्वच्छ करतो, अभिषेक, मग खूप इच्छा होती आज देवाची पूजाच करायची होती पण मला वेळ नाही, तर मध्ये देखील आपल्या शास्त्राने सर्वात श्रेष्ठ भक्ती सांगितलेली मानसपूजा. मानसपूजा म्हणजे काय? शांत बसायचं, मनातच आपण जे प्रत्यक्ष करतो अशी कल्पना करायची. समजा तुम्हाला आज शिवलिंगाला अभिषेक करायचा होता, वेळ मिळाला नाही, डोळे बंद करा, कल्पना करा ज्या शिवलिंगाला अभिषेक करायचे ते शिवलिंग तुमच्या समोर आहे. मानसपूजेमध्ये एकही पदार्थ हलका वापरू नका, सगळे पदार्थ क्वालिटी घ्या. तिथे कुठे पैसे द्यायला लागतात, त्याला कुठे मिळून आणायचं, मनानं तर निर्माण करतोय. मग गंगेचं पाणी घ्या, सोन्याच्या हांड्यातून घ्या, कपिल गाईचं दूध घ्या, सर्व चांगले पदार्थ वापरा. अभिषेक करताय तुम्ही, सर्व सुगंधी फुलं त्यावरती वाहताय, बेलपत्र वाहताय, झाडाला बसलाय, ओम नमः शिवाय जप करताय. ही मानसपूजा प्रत्यक्ष केलेली आहे का? नाही. मानसपूजा तरी सुद्धा ही मानसपूजा त्यांच्यापर्यंत पोहोचली. मानसपूजेचा पण पर्याय आहे, पण हे कोणासाठी सांगतोय मी? ज्यांच्याजवळ वेळ नाही की आम्हाला वेळ मिळत नाही, त्याच्यासाठी. ज्यांच्यासाठी वेळ आहे त्यांनी हे करा, पण स्मरण तर सर्वांनी करायचे, टेन्शन घ्यायचं नाही. धन्यवाद.